आता एक महत्त्वाची बातमी हाती येते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। राज्यातील आगामी निवडणुकांसाठीच्या युतीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली आहे। त्या बैठकीनंतर सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत फोनवरून जोडला गेले। देवेंद्र, काय या बैठकीतली अधिकची माहिती आहे? मयूर, आज संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतलेला आहे। प्रामुख्याने आगामी ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आपण बघतो की अजित पवार आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले। या बैठकीत झालेला चर्चा असेल किंवा इतर निवडणुकांच्या अनुषंगी असेल, मुख्यमंत्र्यांसोबत या दोघांची चर्चा झालेली आहे। साधारण पाऊण तास दोघेही वर्षा निवासस्थानावर होते। प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील मुख्यमंत्र्यांच्या कानावरती अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे असतील यांनी घातलेले आहेत। कारण आपण बघितलेलं आहे की काही ठिकाणी राष्ट्रवादी जी आहे ती महायुतीमध्ये सोबत नाहीये, त्यामुळे याच एकूण अनुषंगाने ही सर्व चर्चा पार पडल्याची माहिती आहे। नवाब मलिकांबाबत काही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे का? मुंबईत प्रामुख्याने आपण बघितलं तर भाजपचा खास करून नवाब मलिक यांच्या नावाला विरोध आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये येत असेल, निवडणूक लढवत असेल तर भाजपने यापूर्वीच त्यांचा प्रखर विरोध असलेला आहे। त्यामुळे यावरती देखील चर्चा झाल्याची शक्यता एक प्रकारे आपण म्हणू शकतो की या बैठकीमध्ये झाल्याची असू शकते। कारण नवाब मलिक यांच्या व्यतिरिक्त इतर नाव असेल कोणी तर भाजपची जी आहे ती सकारात्मक राष्ट्रवादी सोबत युती करण्याच्या भूमिका आहे। त्यामुळे आता या बैठकीत देखील या अनुषंगी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। देवेंद्र, आज माणिकराव कोकाटेंना तुर्तास जामीन मंजूर झालाय आणि हायकोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या आमदारकीचा निर्णय सोपवलाय। त्यांच्याबद्दलही काही चर्चा झाल्याची माहिती आहे? नक्कीच गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण बघतो की माणिकराव कोकाटे यांचं देखील प्रकरण ताजं आहे। त्याच्यावरती देखील चर्चा या बैठकीमध्ये झाली असण्याची शक्यता आपण म्हणू शकतो की असू शकते। कारण आता विधानसभा अध्यक्षांकडे देखील हा सगळा प्रश्न आहे। त्यामुळे एकूणच राज्यातील या सगळ्या घडामोडी असतील, निवडणुका असतील किंवा राजकीय गोष्टी असतील या अनुषंगी या बैठकीमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।